अनेक एजंट सर्वसामान्य वाहन चालकांकडून आवाजवी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केल्या होत्या। या त्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी बुधवारी अचानक वडगाव पाणी येथील कॅम्पवर धाड टाकत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत इथून पुढे सर्वसामान्य वाहन चालकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्या असे सत्ता निर्देश आमदार अमोल खताळ पाटील यांनी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव पान साठवण तलावात आलेले पाणी तळेगावसह 21 गावांना सोडण्याच्या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ गेले होते। पाणी सोडल्यानंतर संगमनेरकडे परत येत असताना वडगाव पाणी येथे प्रत्येक महिन्याच्या बुधवारी वाहन चालकांना लायसन्स काढणे, गाडी पासिंग करणे, आरटीओ कॅम्पमध्ये एजंटांच्या माध्यमातून वाहन चालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी आमदार खताळ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कॅम्पला भेट देत धाड टाकली। अचानक आमदार खताळ आले असल्याचे पाहताच आरटीओ अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। शासनाच्या सेवांसाठी नागरिकांना एजंटांच्या दारात जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। सर्वसामान्य वाहन चालकांची अडवणूक होत असेल तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे। नागरिकांना तुमचा कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे सक्त निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकाऱ्यांना दिले। आमदार खताळ यांच्या या कारवाईचे वाहन चालकांनी स्वागत केले आहे। वडगाव पाणी येथील आरटीओ कॅम्पच्या स्थळावरून आमदार अमोल खताळ यांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन लावत परिवहन विभागाच्या कामकाजात सुधारणा होण्याबाबत तसेच संगमनेरला परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत विनंती केली। ज्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे परिवहन मंत्र्यांनी आमदार अमोल खताळ यांना सांगितले।